अख्ख्या गावाला माहीत होते की तेथे वाईट शक्तींचे अस्तित्व आहे. अशा वाईट शक्ती ज्या भूताखेत्यांसारख्या फक्त पछाडून त्रास देत नसत, तर हाती लागणाऱ्याला तिथल्या तिथे मारून टाकत. उगाच त्या ओढ्याला राक्षसवाडा नाव पडले नव्हते. एका नागमोडी वळणावर वर डोंगरातून आलेला तो ओढा खाली नदीपर्यंत जाऊन संपायचा. मधून फक्त मुख्य रस्ताच त्या ओढ्याला छेदून जायचा. रस्त्याच्या खाली तेवढ्या भागावर पुलासारखी रचना केली होती, जेणेकरून पावसाळ्यात डोंगरातून खाली आलेले पाणी अडायला नको. उन्हाळ्यात मात्र तो ओढा सुकलेलाच असायचा. ओढा या शब्दाचाच गावच्या भाषेत अपभ्रंश होऊन त्याचा वडा हा शब्द बनला होता. फार पूर्वीपासून तिथे राक्षसांचे वास्तव्य होते. दिवसा ते शक्तिहीन असल्याप्रमाणे त्या ओढ्यातच कुठल्याशा गुप्त गुहेत पडून राहत. पण रात्री मात्र त्यांच्या अंगी सैतानाची ताकद शिरत असे. मग हाती सापडणाऱ्याची हाडं कडाकडा मोडून जिवंत सावजाचे तुकडे तुकडे करून एकमेकात वाटत आणि खात असत. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा हा उद्योग चालत आला होता. त्या राक्षसांच्या तडाख्यातून कुणीही वाचू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ होती. गावच्या दिशेने जाणारा तो नागमोडी रस्ता दुतर्फा लांब लांबपर्यंत ओळीने वाढलेल्या झाडांनी झाकोळला जायचा. सभोवताली दूरवर पसरलेली शेतं होती, त्यामुळे तिथे आसपास कुठलं निवासस्थान नव्हतं. गावात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्या साधारण संध्याकाळी 6 नंतर बंद व्हायच्या. क्वचितची रहदारी आजूबाजूला असलेल्या दाट झाडांच्या गडद सावल्या आणि गंभीर शांततेमुळे भर दुपारी देखील तो परिसर भयान असा वाटायचा. राक्षसवाड्यापासून पुढं गाव साधारण 10 मिनिटावर होतं. गावकरी जेव्हा कधी तिथून जायचे तेव्हा आपोआप त्यांच्या काळजातली धडधड वाढत असे. पावले झपाझप ओढली जात. तसं दिवसाढवळ्या तिथं काही धोका नसायचा, पण तरीही गावकऱ्यांच्या मनात त्या जागेविषयी एक अनामिक भीती असायचीच. बरं, त्या गावी जाण्यासाठी मुख्य आणि एकमात्र असा मार्ग त्या ओढ्याजवळूनच जात होता, त्यामुळे दुसरा पर्यायच नसायचा. त्यामुळे सहसा रात्रीचे गावातले कोणीही त्या बाजूने फिरकायचे देखील नाही. गावातल्या लोकांनी हा एक अलिखित नियमच घालून ठेवला होता. पण या राक्षसवड्याची माहिती आसपासच्या गावातल्या पुष्कळ लोकांना नव्हती. रात्रीच्या अंधारात त्या रस्त्याला दर 100 मीटरवर सरकारी दिव्यांची नाही म्हणायला सोय होती, पण त्यांचा प्रकाश कितपत साथ देणार. म्हणून मग रात्री तिथले वातावरण अधिकच भीतीदायक आणि भेसूर वाटायचे. रात्रीचे रस्त्याच्या खाली ओढ्यालगत तिथले राक्षस सावजाची वाट पाहत असायचे. त्यांचा सावज त्यांना भेटणारच, यात तीळ मात्र शंका वाटण्याचे काहीच कारण नव्हते. गावात आज सरपंचाच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम जोरदारपणे रंगला. गोंधळाच्या समाप्तीनंतर त्यांच्या म्होरक्याला मानधन देऊन सरपंचांनी त्यांना जाण्यास सांगितले. अंधार बराच झाला होता, त्यामुळे गोंधळी मंडळींनी आजची रात्र आपली गावात राहण्याची सोय करावी अशी विनंती सरपंचाकडे केली. त्यावर सरपंचांनी चोर चिलटांचे कारण पुढे करत स्पष्ट शब्दांत नकार दिला. खिन्न मनाने गोंधळी मंडळी तिथून निघाली. त्या वक्ताला गावातून गाडी भेटण्याची कोणतीही शक्यता नव्हती. पुढल्या गावी तुम्हाला पुष्कळ गाड्या भेटतील असं सरपंचांनी सांगितलं होतं. भिक्या, म्हाद्या आणि कमळी त्या गर्द काळ्या रात्री पायीच निघाले.
पुढचं गाव साधारण 2 मैलांवर होतं. तिथपर्यंत चालण्याशिवाय पर्यायच नव्हता. कमळी आणि म्हाद्या एकमेकांना खेटून पुढे जात होते. भिक्या त्यांच्यापासून काही अंतर राखत थोडासा मागे होता. गाव सुटलं तसं मुख्य रस्त्यावरचा काळोख आपला जबडा पसरवत त्यांची वाट पाहत असल्यासारखा भासला. या अंधाराला कापत पुढे कसे जायचे अशी कमळीच्या मनात थोडीशी भीती होती. पण सोबत तिचा सखा म्हाद्या होता. जगाची कोणतीही चिंता नसल्याप्रमाणे तो बेफिकीरपणे पाय टाकत होता. कमळीने मागे पाहिले. भिक्या आपल्याच धुंदीत मागून एखाद्या वळूसारखा डुलत डुलत येत होता. त्याची चाल पाहून कमळी गालातल्या गालात हसली. ते तिघेही एकमेकांशी काहीही न बोलता शांतपणे त्या वाटेवरून भरभर जात होते. गोंधळाच्या कार्यक्रमात त्यांची तोंड वाजतच असायची. त्यामुळे अशा गरज नसलेल्या वेळी उगाच वायफळ गप्पा मारण्यात त्यांना काडीचाही रस नव्हता. त्या निर्जन रस्त्यावरून आपल्याच विश्वात गुंग होऊन वाट कापणाऱ्या त्या तिघांनाही पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव नव्हती. दूरपर्यंत पसरलेली शेतं अंधारामुळे ओसाड वाटत होती. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं आपल्या फांद्या हलवत वातावरणात गंभीरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. रातकिड्यांची किरकिर सुरू होती. मध्येच दूरच्या एका रानातून कोल्हेकुई सुरू झाली होती. जणू निसर्ग त्या तिघांना परत फिरण्यासाठी खुणावत होता. ओढा जवळ आला होता. मागून येणारा भिक्या रस्ता सोडून जरा आडोशाला जाऊ लागला. बारीक काटक्या तुटल्याचा आणि पाचोळ्याचा आवाज आला म्हणून मादाने मागे वळून पाहिले, तर भिक्याने इशाऱ्यानेच त्याला खून केली. झाडांच्या पलीकडे भिक्या हलका होण्यासाठी गेला. म्हाद्या आणि कमळी आणखी थोडी पावलं टाकत ओढ्यावरच्या पुलाजवळ आले. भिक्या येईपर्यंत थांबावं म्हणून तिथल्या कट्ट्यावर कमळी विसावली. म्हाद्या रस्त्यावरच उभा राहून आसपासचा परिसर निहाळत होता. समोरच एका बाजूला विस्तीर्ण पसरलेलं चिंचेचं झाड होतं. तितक्या घडद अंधारातही म्हाद्याला त्या झाडावरच्या चिंचा स्पष्ट दिसल्या. कमळे, चिचा पाहिजेल का? कसं भरलंय बघ झाड. कमळीला विचारत म्हाद्या मागे फिरला. पण कमळी तिथं नव्हतीच. म्हाद्याला नवल वाटले. पुढे कट्ट्याजवळ येऊन त्याने तिला आवाज दिला, पण छे, कमळीचं काहीच प्रत्युत्तर आलं नाही. त्यानं पुलाखाली डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, पण काळोख बराच असल्याने तिथलं काही दिसत नव्हतं. खाली ओढ्यात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. कमळी रस्त्यावर असती तर त्याला दिसलीच असती, म्हणजे ती खाली ओढ्यातच असण्याची जास्त शक्यता होती. काही घात वगैरे झाला असला तर? म्हाद्याच्या डोक्यात तो विचार येताच अंगावर सर्रकन काटा आला. त्याने मागचा पुढचा विचार न करता सरळ ओढ्यात उडी घेतली आणि कमळीला हाका मारू लागला. ओढ्यात सुकलेल्या पानांचा ढीग जमा झाला होता. ओढ्यातली परिस्थिती खूपच वाईट होती. एकतर मिट्ट काळोखात समोरचे फार काही दिसत नव्हते आणि त्यात गुळगुळीत दगड, पालापाचोळा यामुळे म्हाद्या कसाबसा तोल सावरत कमळीला धुंडाळत होता. पुलाच्या बरोबर खालच्या भुयारासारख्या भागात तर काही दिसण्याची सोयच नव्हती. इतका अंधार की डोळे उघडावे की बंद करावे काहीच कळत नव्हतं. म्हाद्या जरासा घाबरलाच होता, पण कमळी त्याचा जीव की प्राण होती. तिच्यासाठी आज जायलाच हवे होते. मनाशी ठाम निश्चय करत त्याने त्या काळ्या अरुंद भुयारात पाय ठेवलाच. एक एक पाऊल तो पुढे सरकत होता. कुठून एखादी बारीक चाहूल लागते का याचा अंदाज घेत होता. थोडं पुढं गेल्यावर म्हाद्याला कडकड हाडं मोडल्याचा आवाज आला. पाठोपाठ कमळीचं विवळणं कानी पडलं. आता मात्र म्हाद्याचा बांध सुटला.
तो जोरजोरात ओरडू लागला. अंधारामुळे तिथलं काहीच दिसत नसल्याने तो कानावर येणाऱ्या आवाजाच्या दिशेने कूच करू लागला. अडखळत धडपडत माद्या भुयाराच्या मध्यापर्यंत आला. त्याचं इथपर्यंत येणं खरंच खूप धाडसाचं काम होतं. पण आता यापुढे त्याच्या कणखर मनाची अजूनच खडतड परीक्षा घेतली जात होती. सडलेल्या मांसाचा तीव्र दर्प तिथं पसरला होता. माद्याला तिथं उभं राहणं देखील मुश्किल झालं होतं. चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. श्वास घेण्यासाठी कसरत करावी लागत होती. तरीही तिथला दुर्गंध सहन न होऊन गळ्यातला पटका त्याने काढून तोंडाला बांधला. त्याला दिसत नव्हतं, पण तो राक्षसांच्या गुहेसमोर उभा होता. आतमध्ये कमळीचा देह छिन्न विछिन्न होत होता. हाताने बाजूच्या भिंतीत चाच पडत माद्या गुहेत शिरला. त्याच्यापासून काही फुटावरच बलदंड राक्षस उभा होता. त्याची नजर माद्यावरच खिळली होती. समोरच्या सावजाला आपल्या कवेत घेऊन चुरडण्यासाठी त्याचे हात शिवशिवत होते. इतक्यात माद्याच्या मागून बारीकशा प्रकाशाची ज्योत प्रकट झाली. बघता बघता गुहेतल्या दाट अंधारावर त्या इवल्याशा ज्योतीने मात केली. काळोख नाहीसा होताच माद्याला समोरचा तो भयानक राक्षसी अवतार दिसला आणि त्याचे डोळे विस्फारले. घाबरून त्याच्यापासून नजर फिरवण्यासाठी माद्याने डावीकडे पाहिले, पण तिकडचे दृश्य त्याच्या काळजावर आघात करून गेले. भावना शून्य झालेला माद्या फक्त बघ्याची भूमिका घेत स्तब्ध उभा होता. त्याच्या डोळ्यांसमोर दुसरा राक्षस कमळीची चिरफाड करत होता. तिच्या देहातून प्राण कधीचे गेले असल्याचे दिसत होते. मागून येणाऱ्या ज्योतीचा प्रकाश कमी कमी होत लुप्त झाला. नेमके तेव्हाच माद्याच्या समोर असलेल्या राक्षसाने त्याची मानगुटी पकडली. आपल्या दोन्ही बाहूंच्या विशाल ताकदीने तो माद्याची मान दाबत होता. माद्याच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. आता या क्षणालाच आपला जीव जाईल एवढंच त्याला कळत होतं. इतक्या घडामोडी त्या गुहेत घडत असताना देखील तिथला परिसर शांत होता. ना त्या राक्षसांचा गुरगुरण्याचा आवाज, ना माद्याची असहाय्यता. कसलाच ध्वनी येत नव्हता. तेवढ्यात मागून माचीसने काडी पेटवल्याचा आवाज आला. मगासारखी ज्योत पुन्हा पेटली आणि गुहा पुन्हा प्रकाशमान झाली. अचानक धप्प असा आवाज येऊन तिथल्या शांततेला तो चिरून गेला. माद्याला पकडलेल्या हातांवर लाकडी सोट्याचा आघात करताना भिक्या तोंडातून शिव्या हसडत होता. मगाच्या प्रकाशाला भिक्याच निमित्त होता. जेवणा खाण्याच्या सामानाची पिशवी त्याच्याकडेच होती. भिक्याची उपस्थिती पाहून माद्या आता भानावर आला. 1-2 फटक्यातच राक्षसाची पकड ढिली पडली. तसं माद्याने जोर लावायला सुरुवात केली. पण तो राक्षस बलवान होता. तो एकटा त्या दोघांवर कधीही भारी पडला असता. काडी पुन्हा विजत आली तसं भिक्याने जीव खाऊन सोट्याचा शेवटचा घाव राक्षसाच्या थोबाडावर मारला. तसा तो कोलमडत मागच्या भिंतीवर जाऊन पडला. तोच एक क्षण होता जो भिक्याला हवासा होता. त्याने माद्याला मागे खेचला आणि खाली पडलेला पाचोला उचलत त्या राक्षसाच्या अंगावर टाकू लागला. जितके जमेल तितक्या वेगात माद्या आणि भिक्या दोघे शक्य तितका पालापाचोळा गुहेत टाकत बाहेर पडू लागले. पिशवीतल्या रॉकेलची अख्खी बाटली भिक्याने गुहेच्या तोंडाजवळच रिकामी करत काडीपेटी पुन्हा पेटवली आणि गुहेत टाकली. क्षणात खाली पडलेल्या पाचोळ्याने पेट घेतला आणि बघता बघता आग आतपर्यंत जाऊ लागली. अतिश्रमाने थकला असला तरी भिक्या सावरत भुयारातून बाहेर पडण्यासाठी पळू लागला. त्याने मागे वळून पाहिले, पण माद्या अजून गुहेजवळच होता. कमळीच्या आठवणीत तो खिन्न मनाने गुहेत पाहत होता. भिक्या माद्याला घेण्यासाठी पुन्हा मागे फिरला. गुहेजवळ आगीचा प्रकाश पसरला होता, पण अजून भुयारापर्यंत आग आली नव्हती. अंधारात कसाबसा तो माद्यापर्यंत पोहोचत होता. त्याने पुन्हा काडी ओढली आणि भुयारात उजेड केला.
कमळीच्या विरहात दुःखी झालेला माद्या त्याला गुहेच्या तोंडाजवळ दिसला. एक क्षण भिक्याला देखील वाईट वाटले, पण आता त्या दोघांना निघायलाच हवे होते. माद्याला समजावण्यासाठी तो तोंड उघडणारच होता की गुहेतून पेटता हात बाहेर आला आणि काही कळायच्या आत माद्याला गुहेमध्ये ओढत घेऊन गेला. माद्याच्या किंकाळ्या भिक्याच्या अंगावर शहारे देऊन गेल्या. वासून तो भयानक नजारा पाहण्याव्यतिरिक्त भिक्याच्या हातात आता काहीच नव्हते. एव्हाना गुहेतली आग भुयारात पसरू पाहत होती. गुहेच्या तोंडाकडे पाहत जड अंतकरणाने भिक्याने पाठ फिरवली. सुरुवातीला हळूवार पडणारी त्याची पावले आता झपाझप पडू लागली. भुयारातून बाहेर येत त्याने बांध चढला आणि तिथल्या कट्ट्याचा आधार घेत तो मुख्य रस्त्यावर आला. ओढ्यात असलेल्या पालापाचोळ्यामुळे आग बाहेर पसरत येत होती. भिक्याने एकदा खाली ओढ्यात पाहिले. माद्या आणि कमळीची ती शेवटची आठवण मनात साठवत तो भरलेल्या डोळ्यांनी तिथून निघाला. इकडे गावात सरपंचाच्या बंगल्याबाहेर सरपंच आणि गावातली इतर मंडळी जमली होती. काय वय सरपंच, काम झालं असेल का? एकाने विचारले. सरपंचाने काहीच उत्तर दिले नाही. झालंच असलं पाहिजे, पण आता उद्याचं काय करायचं? दुसऱ्या एकाने प्रश्न उपस्थित केला. यावेळी सरपंचाने समोर बसलेल्या पाटलाकडे पाहिले. उद्या आमच्या घरात पूजेला बामण बोलवलाय बाहेरचा. त्याला बायका मुलांसंग यायचा निरोप दिलाय. पाटील सरपंचाला आश्वस्त करत म्हणाला. सरपंचाने सुटकेचा निश्वास सोडला. चला, म्हणजे उद्या राक्षसाच्या जेवणाची सोय झालीये म्हणायची. बैठकीची सांगता करत आणि अगदी शेवटच्या क्षणी तोंड उघडत सरपंचाने गौप्यस्फोट केला.